माय बाबा, मी गीता कशी शिकलो, कशी अवगत केली गीता, याचं रहस्य मी आज तुम्हाला सांगणार आहे. माय बाबा, मी 18 अध्याय गीता सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस वाचायचो. आणि त्यामुळं मला गीताचं म्हणजे अशी पाठ करावं लागली नाही, म्हणजे अलगद पाठ झाली. आणि मग मी नंतर हळूहळू नंतर मी त्याचा अभ्यास केला आणि त्याचा समज लावण्याचा प्रयत्न केला. आता बघा, मी तुम्हाला समज लावून दाखवतो कसे समज लावा. तर श्रीकृष्ण महाराज 9व्या अध्यायात म्हणतात, अर्जुना, मी पिता अहमस्य जगतो, माता धाता पितामह. मी सर्व जगाचा पिता आहे, माता आहे, धाता आहे, पितामह आहे. आणि वेद्यम पवित्र ओंकार वृक्षामय जुने होते. आणि वेदातला जो पवित्र मंत्र आहे, गायत्री मंत्र, तो मी आहे. आणि ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मी आहे. पुन्हा काय म्हणतात, गतिर्भरता प्रभू साक्षी, मी गती देणारा साक्षी आहे. निवास खरं शरण म्हणजे खरं राहण्याचं ठिकाण म्हणजे परमेश्वर मी आहे. जीवाचं खरं राहण्याचं ठिकाण मी आहे. शरणम खरं शरण येण्याचं ठिकाण मी आहे. आणि प्रभव म्हणजे जगाची निर्मिती करणारा मी आहे. प्रलय निदान म्हणजे प्रलय करणारा मी आहे. आणि निधानम बीज, आणि मी निधान आहे, बीज आहे पुन्हा जगाचं, असं म्हणतात. तरीही लोक काय म्हणतात, तरीही लोक मी तपाम्य हमवर्षम निगृणामित सुजामित अमृतम च मृत्यूचे सतसच्चे अमर्जुन. मी तपतो, मी निगृह करतो म्हणजे आवर्षण करतो, आणि मी अमृत आहे, मी मृत्यू आहे, आणि मी सद्वी आहे, मी असद्वी आहे, सतसच्चा हमर्जुन. आणि इतकं असून देखील लोक साध्या म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करतात, माझी प्राप्ती होण्यासाठी करत नाही. माझी प्राप्ती यत घत्वान निवर्तन ते तद्धाम परमम. माझी प्राप्ती अशी आहे की तिथून पुन्हा वापस येण्याची गरज नाही. परंतु तरीही लोक माझ्या प्राप्तीची इच्छा धरत नाहीत, पण स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात. त्रयोध्या 3 वेदाचा अभ्यास करतात. ऋग्वेद सामवेद यजुर्वेद. त्रयोध्यामाम सोमपापुत पापा यज्ञनिष्ठ किंवा 100 यज्ञ करतात. स्वर्ग 3 प्रांत येते आणि स्वर्गाची इच्छा करतात. आणि ते पुण्यमाशाद सुरेंद्र लोक आणि ते पुण्यवान लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना स्वर्गाची प्राप्ती होती देखील. आणि ते तर भुक्त स्वर्ग लोक मिसालम, तिथे गेल्यावर विशाल म्हणजे खूप दिवस तिथलं सुफळ भोगतात. आणि पुण्य नष्ट झालं की पुण्य मरते लोक मिसळते, पुन्हा मृत्यू लोकात येतात. आणि एवम त्रयधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामाला बनते. आणि ह्या गतागतम कामाला बनते. आणि माझं इतके वेद पठण करणं सोपं आहे का? आणि वेद पठण करणं सोपं नाही, 100 यज्ञ करणं सोपं नाही. परंतु आणि माझी जी आहे भक्ती ती अत्यंत सोपी आहे. ते म्हणतात अनन्य चिंतन, अनन्य भावानं मला शरण आलं, माझं चिंतन केलं तर ये अनन्य चिंतन तो माम ये जनापुरी पासते तेश्याम नित्याभियुक्तानाम योगक्षेम मोह्याम्याम. मी त्याचा योगक्षम चालितो म्हणजे आहे त्याचं रक्षण करतो, नाही ते मिळून देतो. अजून काय पाहिजे म्हणले, पण लोक मला न भसता एपेने देवता भक्ता एजंते श्रद्धेने येतात. लोक देवतेलाच भसतात, श्रद्धेनं भरतात. आणि ते पी मामेव कंते इजंते आधी, त्यांचं फळ वास्तविक मीच देतो, परंतु माझ्याकडूनच जाते त्याचं फळ. परंतु ते तसं त्यांचं देवतेची भक्ती करणं ते अविधीपूर्वक आहे. मी सर्व यज्ञांना भोक्ताचे प्रभू, मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे, सगळ्या प्रभू आहे. पण न तुम्हा भिजानती तत्वेना तस्यवंती ते, परंतु मला तत्वतः लोक जाणत नाहीत अर्जुना. न तुम्हा भिजानती तत्वेना तस्यवंती ते. आणि मग न जाणता मग काय होतं त्याचं, यांती देवव्रता देवान पितृण्यांती पितृवता.
म्हणजे ज्या देवतेची ती भक्ती करतात त्या देवतेला पावतात, पितृदेवतेची भक्ती करणारे पितृदेवतेला पावतात, आणि भूताची भक्ती करणारे भूताला जातात, आणि माझी भक्ती करणारे मात्र मला येऊन मिळतात. माय बाबा हां, अरे बघा, माझं चिंतन केलं, माझी भक्ती अत्यंत सोपी आहे. परंतु बघा, देवतेची भक्ती किती अवघड आहे. नारद त्या रावणानं महादेवाची भक्ती केली, महादेव प्रसन्न व्हायला तयार नाही, 9 तोंड कापून टाकली त्याच्या पायावर, तरीही व्हायला तयार नाही. आणि कशासाठी? क्षुल्लक गोष्टीसाठी. तिथं तर महादेव तर तुम्हाला हे देऊ शकत नाही ना, मग मोक्ष तर देऊ शकत नाही. पण तरीही मोक्ष नाही, फक्त काय, ऐहिक सुखफळ, पारंपरिक प्रपंचिक सुखफळ भोगण्यासाठी, मिळविण्यासाठी इतके कुटाणा केला. आणि मग पण माझी भक्ती फक्त काय पाहिजे मला, ते मला 10 तोंड नाही पाहिजे कोणाचे. मला पत्रम पुष्पम फलम त्वयम, फळ दे, पत्र दे, पुष्प दे, काही नसलं तर पाणी दे. पत्रम पुष्पम फलम त्वयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तपुरोत्तम अस्नामी प्रेतात्मन. आणि त्याचं मी आनंदाने स्वीकारतो. म्हणून अर्जुना, येत करोशी यदस्नासी यज्जोशी ददासी ये तपस्ये शिकवते तत्कुरो सोमदर्पणम. तू जे करतोस, खातोस, सगळं मला अर्पण कर अर्जुना. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा माझं काय भलं होणार आहे याच्यात? मी ऐकतो तुमचं, ठीक आहे, पण माझं काय भलं आहे? ते म्हणले, अर्जुना शुभाशुभ फलेरैवं मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामोपैसेसी. मग ते म्हणले, तुझ्या मोक्षाच्या आडी येणारे शुभ अशुभ जे कर्म आहेत ते मी नष्ट करून टाकतो आणि तुला मोक्ष देतो आणि माझी प्राप्ती करून देतो तुला. ते म्हणले, बरं. अर्जुन म्हणला, बरं देवा, ठीक आहे, तुमची माझी ओळख आहे, किंवा तुमची बहीण मला दिलेली आहे, आपण नातेवाईक आहोत, तुम्ही माझ्या मी तुमच्या आत्याचा मुलगा आहे, म्हणून करता. पण इतर लोकांचं काय? ते म्हणले, अर्जुना समोहम सर्वभूतेषु, मी सगळ्या भूताईसंग सम आहे, सगळे भूत मला सारखे आहेत. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषिस्ते न प्रिया, पण ये भजंती तू माम भक्त्या मैते ते सुचाप्य. पण जे मला भजतात ते मला प्रिय आहेत आणि मी त्याला प्रिय. मग अर्जुन पुन्हा म्हणतो की दुराचारी लोकांचं काय करतात? ते म्हणले, आपली चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतवे संयोगित. दुराचार्यानं जरी मला भजलं तर तो तात्काळ साधू होतो. आणि क्षिप्रम होती धर्मात्मा, ताबडतोब धर्मात्मा होतो. त्याला निरय शांती मिळते, शाश्वत शांती मिळते. कौते प्रतिजानीही नमे भक्त परिस्थिती. आणि अर्जुन हे ध्यानात ठेव, माझ्या भक्ताची कधीही परिस्थिती होत नाही, माझ्या भक्ताचं कधीही वाईट होत नाही. म्हणून अर्जुना, ते मग अर्जुन पुन्हा म्हणतो, मग स्त्रियाचं वैश्याचं शूद्राचं काय करतात? ते म्हणले, मामी पार्थ पाश्रिते ये पिशिव पाप येऊ नये. स्त्रिया वैश्या सता शूद्रा स्थेपियाती परामगती. सगळ्याला परामगती, स्त्रीला, वैश्याला, शूद्राला, सगळ्याला परामगती आहे. ते म्हणलं, मग ब्राह्मणाचं काय करतात? अरे ते म्हणले की पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्त्या राजर्षय सता आणि ते मग सुखम लोक मी मग प्राप्य भजसोना. अर्जुना, हे ब्राह्मणाचं काय विचारतोस, राजर्षीचं काय विचारतोस? ते तर भले माणसं येतं. अरे अर्जुना, जाऊ दे ह्या भानगडी, लय बैठ्या चौकशा करू नको. हे सुख, हा जो लोक आहे ना, हा मृत्यूलोक अनित्य आहे आणि असुखम आहे. आणि तू त्यामुळं मला भज, ह्या 12 भानगडीत पडू नको आणि माझा ऐक. म्हणा भक्तो मध्यानी माम नमस्करू मामे वैशेषी सत्य युक्तो आहे व मात्मान मत्पराय. माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर आणि माझ्यामध्ये येऊन मिळशील आणि तुला माझं सुख, आत्यंतिक सुख भेटल, याच्यात शंका नाही. माय बाबा, अशा प्रकारे मी गीतेचा अभ्यास केला आणि अजून करत बी आहे आणि लोकांना शिकवत बी आहे. शिकायचं का तुम्हाला? तर बिलकुल या माझ्याकडं, मी तुम्हाला शिकवीन माय बाबा, आणि मग शिकवीन आणि तुम्हाला पण माझ्यासारखंच मोठं करीन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.